हॅलो, नमस्कार. माझी वृंदा आता 6 महिन्याची होईल आणि 6 महिन्याची व्हायच्या अगोदरच ती रांगते पण, बसते पण. मला रोजच तिचं खूप आश्चर्य वाटतं. बरं एवढंच नाही तर ती आता पापा, पापा, बाबा, बाबा हे स्पष्ट शब्द बोलतीये आणि जेव्हा ती असं बोलत असते ना, तेव्हा मला एवढं छान वाटतं ना आणि मी रेकॉर्ड करायला गेले ना, ती लगेच शांत होऊन जाते. त्याच्यामुळे मला ते रेकॉर्डिंगच करता येत नाही. वृंदा सकाळी उठली होती, बराच वेळ खेळत होती. मग मी तिला टॉनिक देऊन घेतले. टॉनिक दिल्यानंतर मी वृंदाला लगेचच अंघोळ घातली आणि वृंदाला झोपवलं. कारण की आमच्याकडं कधीही पाणी जातं आता. पाण्याचा काही भरोसाच नाही आणि पाणी जर गेलं ना, वृंदाची दिवसभर म्हणलं तरी अंघोळ राहून जाते. वृंदा झोपी गेल्यानंतर मग मला खूप सारा पसारा होता हॉलमध्ये, तो उरकायचा होता. फरशी वगैरे सगळं पुसायचं राहिलं होतं. तर सगळी कामं वगैरे उरकली आणि आज मला थोडासा आराम करायला वेळ भेटला होता. रात्री जेव्हा मी दिवाबत्ती करत होते ना, तेव्हा मी श्लोक म्हणायला लागले. वृंदा लगेचच माझ्याकडे यायला लागली. कारण की कधी-कधी मी तिला घेऊन पण बसते श्लोक म्हणताना आणि मग तिला ती सवय झालेली आहे. त्याच्यामुळे ती आली, मग तिला घेऊन बसले. मस्त आम्ही श्लोक वगैरे म्हणलो, शुभम करोती सदा सर्वदा. ते झाल्यानंतर मग वृंदाचे पप्पा आले. वृंदाच्या पप्पांनी घेतलं होतं वृंदाला. आदित्यने घेतलं होतं वृंदाला. तोपर्यंत मी माझा स्वयंपाक वगैरे उरकून घेतला. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही लगेचच जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर बघा एवढा राडा पडला होता माझ्या भांड्यांचा आणि आमच्याकडं पाणीच नव्हतं. मला एवढं टेन्शन आलं होतं ना सगळं बघून आणि ना मी बादली भरून ठेवते तर ती बादली पण संपली होती आज पाण्याची, कारण की दिवसभर पाणी नव्हतं आणि शेवटी पाणी आलं. मला एवढं बरं वाटत होतं आणि माझा असा क्लीन स्वच्छ किचन वाटा पाहून आहे ना मला खूप बरं वाटतं. त्यानंतर वृंदाला झोपवलं. वृंदा झोपी गेल्यानंतर मग मला घ्यायचं होतं दूध. तर मी शतावरी दूध घेतलं आणि गेले झोपायला आणि मला एवढं बरं वाटत होतं बेडवरती गेल्यावर, कारण की दिवसभर एवढी थकले होते मी. आज मला काहीच करायची इच्छा नव्हती, पण तरी पण कामं काही चुकतात का? सगळी कामं करूनच झोपावं लागतं. तर असा होता आमचा दिवस. बाय बाय.